नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रमा आणि साई या दोघांचा साखरपुडा असतो. अंगठी घालण्याची वेळ असते तर रमा काही हात पुढे करत नसते. अण्णा म्हणतात की रमा, अगं आपला हात पुढे कर. रमाला मात्र आता काही म्हणजे साईच्या बोटात अंगठी घालायला पटत नसते आणि साईच्या हाताने आपल्या बोटामध्ये, परंतु आता ती मनातून फक्त आणि फक्त आपल्या अक्षयवर प्रेम करत असते. पण आता माईंना दिलेलं वचन आणि अण्णा दिलेल्या वचनासाठी सुद्धा ती आता तयार होते. तरीसुद्धा मन काही साखरपुड्यासाठी तयार होत नाही. तेव्हा मात्र आता अण्णा पुन्हा पुन्हा म्हणतात की रमा, अगं तुझा हात पुढे कर. तेव्हा आता रमा तरीसुद्धा तयार नसते आणि तिच्या हातातील ती जी काही पहिली अंगठी असते तर ती काही रमा काढत नसते. तेव्हा आता जोरात माई ओरडतात की थांबा आणि रमाला म्हणतात की ए पोट्टे, अगं ती हातातील पहिली अंगठी आहे तर ती अंगठी काढून टाक. अगं आता मात्र नवीन साखरपुड्याची अंगठी घालायला पाहिजे, ती अंगठी काढ बरं. रमा आपल्या त्या अंगठीकडे पाहत असते आणि हे बघ त्याच बोटामध्ये अंगठी घालावी लागते. आणि हे बघ आता आता ती बोटाची जी नस आहे ना ती आपल्या काळजाशी जाऊन भेटत असते आणि आपल्या काळजाची जी व्यक्ती असते ना तर तिच्याच नावाने ती मात्र अंगठी आपण घातली जाते. तेव्हा आता रमाला त्या अंगठीची क्षण अक्षय बरोबरच्या आठवतात. रमा म्हणलेली असते की हे बघा, मी तुम्हाला न विचारता ती अंगठी घातली आणि हे बघा आता मात्र ती अंगठी उद्या सकाळी मी तुम्हाला परत देईल. तेव्हा अक्षय म्हणलेला असतो की ती अंगठी मला परत नकोय आणि आपल्या नात्याची ती शेवटची भेट समज, असे आता रमाला सगळं काही आठवते. रमा पाहतच असते. तेव्हा अण्णा सुद्धा परत रमाला म्हणतात की रमा ती अंगठी काढ. तेव्हा मात्र आता रमा ती अंगठ्याच काढण्याचा खूप प्रयत्न करत असते, परंतु अंगठी काही निघत नसते. शेवटी माई हिसक्याने ती अंगठी काढायला जातात. तोच रमाला खूप त्रास होत असतो आणि इकडे अक्षय पायी चालत येत असतो, परंतु अक्षयला पायाला लागल्यामुळे आता त्याला व्यवस्थित चालता सुद्धा येत नाही. अगदी जोरात तो कणत असतो. तरी सुद्धा आता तो मनात ठरवतो की रमा हे बघ, काही जरी झाले तरी तुझी एंगेजमेंट मी नाही होऊन देणार. हे बघ, तू माझी एंगेजमेंट मोडली त्यामुळे मी तुझी सुद्धा एंगेजमेंट नाही होणार देणार. तेव्हा मात्र आता लगेच साई माईंना म्हणत असतो की माई, अगं तू काय करतेस हे, अगं त्यांना त्रास होतोय. अण्णा म्हणतात की हो ना, रमाला त्रास होत असेल. रमा तू तुझा दुसरा हात दे बरं आणि दुसऱ्या हाताच्या बोटामध्ये अंगठी घाला असे म्हणतात. तेव्हा आता साई म्हणतो की हो रमा, दुसरा हात आहे ना तर ते बोट द्या. आता ते अंगठी नाही काढली तरी चालेल, तुम्हाला त्रास होतोय. आणि तेवढ्यात अण्णांच्या मोबाईलवर एक कॉल येतो. अण्णा काही न बोलता आता फक्त ऐकून घेतात आणि स्तब्ध होतात. तेव्हा रमा विचारते की अण्णा काय झालं. तेव्हा आता अण्णा काही न बोलता म्हणतात की मी आलोच आणि लगेच बाहेर जायला निघतात. रमा विचारते की अण्णा काय झालं. तेव्हा आता सगळ्यांना टेन्शन येते की अण्णा असे बाहेर का गेले असतील. सगळेजण अण्णा अण्णा करत असतात आणि अण्णाकडे पाहत असतात. तेव्हा आता माईंचं काही नाही. माईंचं फक्त हे सुरू असतं की हे बघ साई, तिच्या पोटामध्ये अंगठी घालून घे. तेव्हा आता साई म्हणतो की माई, अगं तू इतकी घाई कशाला करतेस, अगं अण्णांना येऊन दे, मग मी अंगठी घालतो. आणि तेवढ्यात मात्र आता अक्षय तेथे येऊन पोहोचलेला असतो. वॉचमन आहे तर तो मात्र अक्षयला अडवतो. थांबा हो थांबा, कुठे निघालात. परंतु अक्षय म्हणतो की हे बघा, तुम्ही बोलवलंत ना साहेबांना, मग आमचं काय आहे ते आम्ही बघून घेऊ. तेव्हा मात्र आता लगेच अक्षय ऐकायला तयार नसतो. अण्णा बाहेर येतात आणि जयशंकरला म्हणतात की हे बघ थांब, बाजूला जा. तेव्हा आता अण्णा अक्षय समोर येतात आणि विचारतात की काय रे, तू का आलायस इथे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की रमा फक्त आणि फक्त माझ्याबरोबर सुखी राहू शकते. तेव्हा आता अण्णा म्हणतात की हो का, खरंच. अरे हे जे काही आहे ते 7 वर्षानंतर तुला आठवले का. त्यामुळे हे बघ, रमाचं सुख नक्की कशात आहे हे तुझ्यापेक्षा जास्त मला माहिती आहे. त्यामुळे निमूटपणे तू येथून निघून जा. मात्र रमाचं तुझ्यावर अजिबात प्रेम नाही. तेव्हा आता अक्षय ऐकायला तयार नसतो. अक्षय म्हणतो की हे मला तिच्या तोंडून ऐकायचं आहे. त्यावर आता अण्णा म्हणतात की हे बघ, घरामध्ये पाहुणे आहेत आणि सगळ्यांच्या समोर तुला इब्रतीचे धिंडोडे काढून घ्यायचे असेल तर तू आतमध्ये येऊ शकतो. म्हणून अण्णा त्याला आतमध्ये बोलावतात. तेव्हा आता अक्षय आत येतो तर माईंचं सुरू असतं. माई म्हणते की हे बघ साई, तू काय बघतोस, अरे अंगठी घाल, मुहूर्ताची वेळ टळून जाते. आणि हे बघ ना, अरे सगळी पाहुणे मंडळी खोळंबलेली आहे. साई तुला का कळत नाही, घाल बरं तू अंगठी तिच्या बोटामध्ये. तेव्हा मात्र आता माईंची तळतळ सुरू असते आणि त्या रमाकडे रागाने पाहतात. तेव्हा रमा आता तयार होते आणि आता साई म्हणतो की बरं ठीक आहे, म्हणून साई आपला हात पुढे करतो आणि रमा मात्र त्याच्या बोटामध्ये अंगठी घालणार. तोच लगेच आता अक्षय जोरात रमा असे ओरडत तेथे येतो. अगदी तो म्हणजे त्याला व्यवस्थित चालता सुद्धा येत नाही अशी अक्षयची अवस्था झालेली असते. जोरात रमा असे ओरडतो. तोच रमा अगदी थांबते. साई आता इतका खुश असतो कारण रमा त्याच्या बोटामध्ये अंगठी घालत असते
आणि तेवढ्यात अक्षयला बघून त्याचा चेहरा पूर्णपणे आता फिका होतो. माईंना तर आता टेन्शनच येतं. तोच आता रमाच्या हातातील जी अंगठी आहे तर ती खाली पडते आणि तीच मित्रांनो आता अक्षयच्या पायाजवळ येऊन थांबते. तेव्हा रमा धावतच अक्षयजवळ येते आणि आता अक्षय ती अंगठी उचलतो, हातामध्ये घेतो. त्याच्या हातामध्ये रमा अक्षय नावाचं मंगळसूत्र असतं. तेव्हा आता रमा सगळ्यांच्या समोर अक्षयला विचारते की तुम्ही इथे का आलात. तेव्हा आता अक्षय म्हणतो की रमा मला कळाले की आपणच एकमेकांसाठी आहोत. तेव्हा आता रमा विचारते की तुम्हाला आता हे सर्व कळाले. तेव्हा आता अक्षय म्हणतो की मला पुन्हा नव्याने सर्व काही कळतं आणि हे बघ रमा मी तुला कायमचं घरी घेऊन जायला आलो, ते पण माझ्याबरोबर, त्यामुळे चल. आणि त्याने आपले हात पुढे केलेले असतात. एका हातात मणिमंगळसूत्र असतं आणि दुसऱ्या हातामध्ये अंगठी. सर्वजण आता पाहत असतात. रमा अक्षयच्या त्या हातांकडे पाहते आणि आता मात्र ती साईकडे सुद्धा वळून पाहते. तर माईला तर खूपच टेन्शन येते. तेव्हा अक्षय पुन्हा तिला म्हणतो की हे बघ रमाशिवाय अक्षय आणि अक्षयशिवाय रमा जगू शकत नाही. तेव्हा आता अण्णांना खूप राग येतो. अण्णा म्हणतात की मिस्टर देवधर, तुमचं बोलून झाले असेल तर तुम्ही इथून निघा. अक्षय काही घाबरायला तयार नसतो. अक्षय म्हणतो की जोपर्यंत रमाला मी घेऊन जाऊ शकत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही नाही जाणार. तेव्हा मात्र आता साई हा अक्षयवर ओरडतो की अक्षय. तर आता रमा ही साईला म्हणते की थांबा, हा माझा निर्णय आहे. तेव्हा रमा मात्र आता ते मंगळसूत्र एका हातात असतं आणि एका हातात अंगठी. नक्की आता अक्षयला असं वाटतं की मंगळसूत्र उचलेल, परंतु रमाने ती अंगठी उचललेली असते आणि ती अंगठी उचलून ती अक्षयला म्हणते की हे बघा खूप उशीर झालेला आहे आता, कारण मी वचनामध्ये बांधले गेलेले आहे. तर हे ऐकून अक्षयला खूप मोठा एक धक्का बसतो. परंतु साई आणि माई आणि अण्णा यांच्या जीवात जीव येतो, कारण रमा आता अक्षयबरोबर जायला तयार नाही, त्यांना समजते. तेव्हा आता रमा घाईने ती अंगठी घेते आणि साईजवळ येऊन साईच्या हातामध्ये ती अंगठी घालते आणि साई सुद्धा आता रमाच्या बोटामध्ये ती अंगठी घालतो. तेव्हा मात्र आता अक्षयच्या डोळ्यात खूप पाणी येत असतं आणि आता तो हे सर्व सहन करत टाळ्या वाजवतो. डोळ्यामध्ये पाणी असतं. नक्की आता खूप टेन्शनमध्ये तो असतो, पण तरी सुद्धा टाळ्या वाजवतो. तेव्हा आता अक्षय रमाला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतो आणि साई तुला सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन्स आणि अण्णा तुमचं सुद्धा अभिनंदन. तेव्हा आता अण्णा म्हणतात की मंडळी चला तर आता अंगठ्या घालण्याचा कार्यक्रम झालेला आहे, त्यामुळे सगळ्यांनी भोजनाचा आनंद घ्या. आणि अण्णा हे अक्षयला म्हणतात की अक्षय तुम्ही सुद्धा इथे आला आहात तर तुम्ही सुद्धा जेवण करून जा. तेव्हा आता सगळे मंडळी हे आता साई आणि रमाला भेटत असतात. आता दोघेही छान असे गप्पा आता त्या पाहुण्यांशी मारत असतात, सगळ्यांची भेट घेत असतात. परंतु अक्षय मात्र डोळे भरून पाहत असतो आणि रडतच तो तेथून जायला निघतो. आणि तेव्हा रमाचा सगळा काही जीव अक्षयमध्ये असतो. ती धावतच अक्षयच्या मागे येते. तेव्हा मात्र आता अक्षय लगेच रमाला तेथून बाजूला ओढतो, कारण रमा ही अक्षयच्या मागे आलेली असते. तेव्हा आता रमा म्हणते की कोण आहे आणि तेवढ्यात आता अक्षय पडणार तोच. रमा हळूच म्हणून आता अक्षयला धरते आणि अक्षय तिला धरतो. तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो की हे बघ रमा मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. रमाच्या डोळ्यामध्ये पाणी असतं आणि तरी सुद्धा ती म्हणते आता काही होऊ शकत नाही, कारण माझी एंगेजमेंट झालेली आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की फक्त रिंग्स घालून झालेली आहे आणि ते पण चुकीच्या बोटामध्ये. अजून मंगळसूत्र बाकी आहे आणि ते मंगळसूत्र मीच तुला घालणार आहे आणि हे बघ मी आरोहीला जे वचन दिलेलं आहे तर ते पूर्ण करणार म्हणजे करणारच. तेव्हा रमा रागाने अक्षयकडे पाहते आणि म्हणते की तुम्हाला आत्ता रमाची आठवण होते, आत्ता हे सर्व कळते का? आत्ता तुम्हाला हे सर्व वचन अगदी आठवले का? किती दिवस मी तुमच्या घरामध्ये येऊन राहत होते केवळ तुमच्यासाठी, आरोहीसाठी, आणि प्रत्येक वेळेस मी तुम्हाला माझ्या मनामध्ये नक्की काय आहे हे सांगण्याचा खूप प्रयत्न केला. किती वेळेस मी तुम्हाला अडवलं होतं, पण तरी सुद्धा तुम्हाला त्या मालविका सोबतच लग्न करायचं होतं. आणि हे बघा आता काही होऊ शकत नाही, माझी एंगेजमेंट झालेली आहे, प्लीज तुम्ही इथून जा. म्हणून रमा अक्षय समोर हात जोडते आणि खूप रडत असते. तेव्हा आता जा इथून म्हणून रमा खूप ओरडत असते. तर अक्षय म्हणतो की ठीक आहे मी जातो, परंतु मला त्या अगोदर एक गोष्ट सांग की तुझं माझ्यावरचं जे काही प्रेम आहे ते आटलं, संपलं की कमी झालं, सांग ना मला. तेव्हा आता हे बघ रमा ऑलरेडी तुझी एंगेजमेंट झालेली आहे. आणि आता तो रमाचा हात धरतो आणि त्या अक्षयने जी अंगठी तिच्या बोटात घातलेली आहे तर ती दाखवतो. हे बघ ऑलरेडी तुझी जी एंगेजमेंट आहे तर ती माझ्याशीच झालेली आहे आणि लग्न सुद्धा ऑलरेडी माझ्याशीच होणार. आणि ठीक आहे अगं मी आत्ता जातो, परंतु तूच माझ्याकडे नक्की येशील तुझं हे ठरलेलं लग्न मोडून. आणि हे बघ मी काही येणार नाही, तू स्वतःहून माझ्याकडे येशील, माझं प्रेम तुला हे सर्व करायला लावेल. तेव्हा आता रमा म्हणते की मी नाही येणार, तुम्ही कितीही काही केलं तरी सुद्धा मी नाही येणार. त्यावर तर अक्षय म्हणतो की हो तुला यावंच लागेल आणि तू येणारच आहे, लागली का आपल्यामध्ये पैंच? तर रमा म्हणते की हो लागली. किती काही झाले तरी आता शेवटी मी तुमच्याकडे नाही येऊ शकत, किती काही झाले तरी ही पैंच शेवटी मी जिंकणार.
नाही म्हणजे नाहीच, मी येऊ शकत तुमच्याकडे. मी साईशी एंगेजमेंट केली आणि साईशीच लग्न करेल. तेव्हा आता अक्षय फक्त हसून तिच्याकडे पाहत असतो की रमा बघत राहा, माझं प्रेम नक्की तुला माझ्यापर्यंत घेऊन येईलच. आणि आता साई हा आतमध्ये पाहुण्यांशी बोलत असतो. तेवढ्यात माई आता पाहुणे गेल्यानंतर साईशी बोलायला येते. साईला विचारते की अरे रमा कुठे आहे. साई म्हणतो की अगं इकडेच असेल, ये ना तू इकडे. परंतु माईंचा संशय आता तिकडे बाहेरच असतो की रमा नक्की तिकडे अक्षयला भेटायला गेली की काय, म्हणून माई आता बघायला येतात. तेव्हा आता माईला समोर मात्र त्या पडद्यातून आता रमा आणि अक्षय तेथे समोरासमोर दिसतात. म्हणून माई जोरात रमाला आवाज देते की रमा. तेव्हा आता रमाला तर धक्काच बसतो, ती घाबरते आणि मागे वळून पाहते. आता रमा ही जायला निघते, परंतु अक्षयने तिच्या हाताला धरलेलं असतं. तेव्हा आता माई लगेच तिकडे येतात, परंतु अक्षय तेथे नसतो. अक्षय आता बाजूला जाऊन लपलेला असतो. आता मात्र माई ही रमाला विचारते की काय ग तू इथे काय करतेस. तेव्हा आता रमा मुद्दा म्हणते की ते अण्णा कुठे आहे म्हणून त्यांना बघायला आले. तेव्हा आता माई म्हणते की हे बघ अगं अण्णा आतमध्ये आहे. आणि आता अक्षय आता चोरून बोलणं ऐकत असतो. नक्की आता ही माई रमाला काय म्हणते ते. तेव्हा आता माई लगेच रमाच्या हाताला धरतात आणि तिला चलचल करत असतात, परंतु रमा काही जायला तयार नसते. तेव्हा आता माई म्हणतात की अगं चल ना. आणि आता अक्षय त्या हातातील मंगळसूत्राकडे पाहत असतो. सारखं आता त्या मंगळसूत्राकडे बघून त्याच्या डोळ्यात पाणी येते. त्यानंतर आता माई ही रमाच्या हाताला धरते आणि तिला आत घेऊन येत असते, परंतु तरी सुद्धा रमाचं लक्ष हे मागे सारखं ती वळून वळून अक्षयला पाहत असते. त्यानंतर आता माई मात्र आता रमाला घेऊन आत येते आणि आता रमा आणि साईंना मस्त टेबलवर, जो काही सजवलेला टेबल आहे तर त्यावर जेवायला बसवते आणि म्हणते की सगळ्यांची जेवणं झालेली आहेत, तुमच्या दोघांची जेवणं आता बाकी आहेत. आणि हे बघा आता इकडची सर्व तयारी तर झालेली आहे, परंतु जेवायला सुरुवात करण्या अगोदर एकमेकांना घास भरवायचा. रमा मात्र शांत पाहत असते. नंतर अक्षय तेथेच बाहेर बसलेला असतो. वर मात्र तो आकाशाकडे पाहत असतो. अगदी निरभ्र अगदी आकाश असतं चांदण्यांनी भरलेलं आणि सारखा तो चंद्राकडे पाहत असतो. आणि तेव्हा आता रमा आणि अक्षय एकमेकांची आठवण आल्यानंतर चंद्राकडे पाहून एकमेकांशी बोलत असायचे. हे सर्व क्षण त्याला आठवते आणि तो मनात म्हणतो की रमा तू सुद्धा ह्या चंद्राला पाहत असशील का ग. अगं आपण किती वेळा हा चंद्र एकत्र पाहिलेला आहे आणि हा चंद्र आपल्या प्रेमाची साक्ष आहे. आणि याला माहिती आहे की कित्येक वेळेस मात्र मी अगदी जागून ह्या चंद्राला तर माहितीच आहे मी तुझ्याशी किती वेळ बोललो असेल. तू माझ्यासोबत नव्हती तरी सुद्धा मी चंद्राबरोबर गप्पा मारायचो आणि तुझ्याशी बोलल्यासारखं मला वाटायचे. बाकी जगाला कुणाला माहिती नसेल, परंतु ह्या चंद्राला मात्र नक्की माहिती आहे मी तुझ्यावर अजूनपर्यंत किती प्रेम करतो आणि ह्या चंद्रालाच माहिती आहे की तू माझ्यासाठी कोण आहे ते. त्यानंतर आता इकडे रमा आणि साई या दोघांच्या जेवणाची पूर्ण तयारी होते. आता पाहुणे आहेत तर त्या त्यांच्यासाठी ताट वगैरे करून आणतात. तेव्हा आता साई तर खूप खुश असतो. तेव्हा रमा इकडे तिकडे पाहते आणि अण्णांना म्हणते की मी आलेच. तेव्हा मात्र आता रमा ही खिडकीजवळ येते. अण्णा म्हणतात की रमा, परंतु रमा म्हणते की नाही आले. म्हणून ती खिडकीजवळ येते आणि त्या चंद्राकडे पाहत असते. आणि आता त्या चंद्राकडे बघून ती आता स्वतःच्या मनात म्हणते की खरंच आज सुद्धा चंद्र किती शांत दिसतो आणि मला माहिती आहे की आज मात्र अक्षय चंद्राकडेच पाहत असतील. आज मात्र मला खूप टेन्शन येते की जे काही मी करत आहे ती बरोबर करते की चूक करते. म्हणून ती सारखी आता चंद्राकडे पाहत असते आणि अक्षयची तिला आठवण येत असते. त्यानंतर आता इकडे अक्षयची सुद्धा तीच अवस्था असते. अक्षय सुद्धा आता सारखं ते चंद्राकडे पाहत असतो आणि तो रमाला आठवत असतो. तेव्हा आता तो चंद्राला विचारतो की हे बघ रमाचं प्रेम माझ्यावर असेल तर नक्की तू काहीतरी सिग्नल दे ना मला. आणि तेवढ्यात आता खरंच तारा तुटतो. आता तारा तुटल्यानंतर दोघंही पाहतात. तेव्हा आता अक्षय म्हणतो की तारा तर खरंच तुटला आणि अक्षय सुद्धा कावरा बावरा होतो आणि रमा तर लगेच हात जोडते, आपल्या मनातील इच्छा मागते आणि आता मनात म्हणते की तारा तर तुटला याचा अर्थ काय समजायचा. तेव्हा आता अक्षयला आनंद होतो. अक्षय म्हणतो की तारा तुटला म्हणजे याचा अर्थ रमाचं माझ्यावर अजून सुद्धा प्रेम आहे. तेव्हा आता अक्षय उठतो आणि अगदी काठी टेकत टेकत आता समोर येतो. नेमकं तो रमा जिथे खिडकी समोर उभी आहे त्याच खिडकी समोर येऊन उभा राहतो आणि त्या चंद्राकडे सारखा पाहत असतो. त्याला असं वाटतं की रमा तू सुद्धा आता हा तुटलेला तारा पाहिला असेल. त्याने अजून रमाला पाहिलेलं नसतं. रमा आता जेव्हा पाहते समोर तिला अक्षय दिसतो. अक्षय सुद्धा चंद्राकडे पाहत असतो. तेव्हा मात्र आता अक्षय हा जेव्हा जायला निघतो आणि वळून बघतो तर काही रमा त्याला खिडकीत दिसते. तेव्हा तो लगेच अगदी त्याचा चेहरा खुलतो आणि रमाकडे सारखा पाहत असतो. रमा आता मनात म्हणते की सॉरी
खरंच जी अवस्था माझी आहे तीच अवस्था यांची आहे. तर हे सुद्धा चंद्राकडे पाहतात आणि मी सुद्धा चंद्राकडे पाहते. तेव्हा मात्र आता अक्षय तिला बोटाने खुणावतो आणि चंद्र दाखवितो. तेव्हा आता रमाही त्याच्याकडे पाहते. डोळ्यामध्ये पाणी असतं आणि स्वतःच्या मनात म्हणते की किती काही झाले तरी आता शेवटी मला माझं मन कठोर करावं लागेल. आता मला असं काहीतरी करावं लागेल की ज्याच्यामुळे माझ्या हे तुमच्या मनामध्ये अगदी प्रेम नाही तर माझ्याविषयीचं अगदी ईर्ष्या निर्माण होईल, तिरस्कार निर्माण होईल. अक्षयला इतका आनंद होतो. अक्षय डोळे भरून रमाकडे पाहत असतो, कारण त्याला असं वाटतं की रमा अजूनपर्यंत चंद्राकडे पाहते आणि तिचं मनात माझ्याविषयीचं प्रेम आहे. तुटलेल्या ताराने जो काही सिग्नल दिलेला आहे त्यामुळे त्याला नक्की खात्री पडते. तो खूप खुश होतो, रमाकडे बघून हसत असतो. तेव्हा मात्र आता रमा डोळे भरून अक्षयकडे पाहत असते. तेव्हा तो धावतच आता त्या खिडकीजवळ येतो तिला हे सर्व सांगण्यासाठी, परंतु रमा लगेच बाजूला जाऊन लपते. अक्षय धडपडत मात्र आता खिडकीजवळ येतो. रमा लगेच आता त्या टेबलवर जेवायला येते. आता जेवणाची सर्व तयारी झालेली असते. आता मुद्दाम तिला अक्षयच्या मनामध्ये तिरस्कार निर्माण करण्यासाठी ती चेहरा खुलवते. तेव्हा आता साई म्हणतो की चला तर सुरुवात करूया. तेव्हा रमा खुश होत म्हणते की थांबा, आणि रमा आता लगेच जो काही आता थांबा म्हणून साईला घास भरवणार असते तर गुलाबजाम घेते आणि आपल्या हाताने साईला भरवते. हे बघून आता अक्षयला खूप त्रास होतो, खूप वाईट वाटतं. तेव्हा मात्र आता लगेच साई खूप खुश होतो आणि साईसुद्धा आता रमाला घास भरवितो. आता मात्र अक्षयला आणखीनच अगदी वाईट वाटते. त्याला इतकं टेन्शन आलेले असते, खूप त्रास होत असतो, त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येते. आणि आता मात्र माई पाहते तर काय, समोर तिला अक्षय दिसतो. ती सुद्धा आता अक्षयकडे पाहत असते. रमा आता मुद्दाम अक्षयला तिरस्कार निर्माण करण्यासाठी ती साईबरोबर खूप खुश आहे असे दाखवते. तेव्हा मात्र माईंना तर खूपच राग येतो. माई आता मनात म्हणते की जोपर्यंत हा दारात उभा आहे तोपर्यंत या घरात काही सुखाचं वारं वाहणार नाही. नक्की आता हे सर्व सुखाने पार पडणार नाही तर, म्हणून माईंना खूप राग येतो. आता अण्णा खुश होत मात्र आता साई आणि रमा या दोघांना म्हणतात की सावकाश जेवण करा, सगळं काही व्यवस्थित होऊन द्या. तेव्हा आता माई रागाने ह्या अक्षयकडे पाहत असते. तर आता साई म्हणतो की हे बघा अण्णा, तुम्ही जेवण केलं ना. तर आता रमा सुद्धा माईंना विचारते की तुम्ही जेवलात का. माई खुश होत म्हणते की हो हो करा, तुम्ही जेवण करा. म्हणून माई मात्र आता आलेच म्हणून रमा आणि साईला म्हणते की तुम्ही जेवण करून घ्या, मी आलेच. म्हणून आता अक्षय बरोबर बोलायला ती येणार असते. तेव्हा आता साई आणि जे रमा आहे तर ते जेवण करत असतात. रमा मात्र मुद्दाम खुश होत जेवण करण्याचं नाटक करत असते. आता मात्र अक्षयकडे पाहते. अक्षयला डोकडोकावून पाहत असते. अक्षयला खूप त्रास होत असतो. विचार आता रमाकडे पाहत असतो. साई आणि अण्णा दोघे आता बाहेर येतात. तेव्हा आता अक्षयचं पूर्ण लक्ष रमाकडे असते. तो सारखा रमा पाहत असतो. परंतु रमा मात्र आता जेवता जेवता अक्षयकडे पाहते आणि आता ती साईबरोबर खूप खुश जेवण करत आहे असे मुद्दाम अक्षयला दाखवण्याचा प्रयत्न ती करत असते, जेणेकरून अक्षयच्या मनात तिरस्कार निर्माण होईल आणि अक्षय मला विसरून जाईल आणि इथून निघून जाईल, यासाठी ती सर्व हे नाटक करत असते. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र लगेच माई ह्या आतमध्ये येतात आणि अण्णांना सांगतात की तो अक्षय आहे ना, तो बाहेर आहे. आता मात्र त्या अक्षयमुळे माझ्या पोट्याचं ह्या म्हणजे साईचं आणि त्या रमाचा संसार काही सुखाचा नाही होऊ शकत. तो त्यांना आनंदी नाही राहून देणार. तो नक्की त्यांना काहीतरी विघ्न त्यात आणणारच. तेव्हा मात्र आता माई रागाने बाहेर जातात. तर अण्णा जयशंकरला फोन करतात. आता मात्र जयशंकरला फोन करून आता ते वॉचमनला अण्णा हे अक्षयला खूप मारायला सांगतात. अक्षयला आता हा जयशंकर खूप मारत असतो, अगदी काठीने जोरजोराने मारत असतो. आणि तेवढ्यात तिथे इरावती आत्या येते. इरावती आत्या सगळ्यांच्या समोर म्हणते की आज तुला वॉचमनने मारलं, उद्या ही आणि हिची माणसं येऊन तुला मारतील. तेव्हा आता इरावती आत्या अक्षयचा हात धरते आणि त्याला तिथून घेऊन जात असते. आता रमाला हे सर्व कळते की आता म्हणजे अक्षयला मारलं गेलेलं आहे. म्हणून आता रमा ही सगळ्यांच्या समोर आता अण्णा आणि माई या दोघांना विचारते, तुम्ही वॉचमनला अक्षयला मारायला सांगितलं होतं का. तेव्हा आता माई लगेच म्हणते की काय ग, त्याला मारलं मग तुला काय इतक्या मिरच्या झोंबतात. तेव्हा आता रमाला सुद्धा खूप राग येतो. रमा म्हणते की किती काही झाले तरी तो माणूस माझ्या मुलीचा बाप आहे हे विसरू नका. तेव्हा मात्र आता माई लगेच साईला म्हणतात की बघ ही तुझी रमा, तिने तर ठरवलेलेच आहे त्या अक्षयला विसरायचं नाही म्हणून. आता रमा ही खूप रडत असते. तर साई मात्र आता रमाकडे पाहत असतो आणि रमाची अवस्था खूप बिकट झालेली असते. आता अक्षयला मारलं म्हणून आता रमाला इतका त्रास होतो आणि ते सगळं काही त्रास स्वतःला करून घेते. साई आता रमाची ही अवस्था पाहत असतो. तेव्हा आता मित्रांनो, नक्की पुढे काय होईल, आता रमा आणि अक्षय एकत्र येण्यासाठी नक्की असं काय घडेल हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.